फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली। तर आज एक रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे, ते म्हणजे इन्स्टंट रवा आप्पे। तर त्याच्यासाठी मी इथे उपम्याचा रवा घेतला आहे। हा एक डब्बा आहे रवा, एवढं मोजूनच मी घेतलेला आहे। एका डब्याला अर्धा डब्बा दही लागणार आहे, तर इथे अर्धा डब्बा दही घेतलेला आहे मी। चला तर आता सुरुवात करूया रेसिपीला। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया। आता या रव्यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे। दही घातलं आहे, आता आपण मिक्स करून घेऊया। आता थोडं थोडं करून पाणी घालूया आपण। जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाहीये, पीठ मीडियम ठेवायचं आहे। आणखीन थोडंसं घालूया। तर इथे पाणी पण आपल्याला अर्धा डबाच लागला आहे। हे बघा, आता घालूया चवीपुरतं मीठ। तर एक चमचलाही थोडंसं कमीच घालत आहे। आणि मिक्स करून घेऊया। एक 10 मिनिटात होणारा ब्रेकफास्ट म्हणू शकता तुम्ही याला। तर आता हे एक 5 मिनिटं मी मुरायला ठेवून देणार आहे। तर इथे आपलं मिश्रण फुललेलं आहे चांगलं। तर इथे मी इनो टाकत आहे अर्धा चम्मच आणि थोडंसं पाणी घालूया आणि मिक्स करूया। चला तर आता आपलं मिश्रण तयार झालं। आता आप्पे टाकून घेऊया आपण। तर मी आप्पे पात्रामध्ये तेल घातलं आहे। आता हे तेल लावून घेऊया व्यवस्थित। आणि आता आपण घालूया मिश्रण। तर कमी गॅसवर आपण आप्पे बनवून घेऊया। त्याच्यावर ठेवूया प्लेट।
तर बघा एका साईडनं छान आता आपले आप्पे व्यवस्थित शिजले आहेत. तर आपण याला तर हे बघा मी पलटून घेतले आहेत आणि एकदम छान झालेले आहेत आपले आप्पे. आता थोडंसं तेल घालूया. तर हे बघा छान झालेले आहेत आपले आप्पे तयार, एकदम खुसखुशीत. एकदम छान असे तयार झालेले आहेत. आणि याच्यासोबत तीळ आणि शेंगदाण्याची चटणी एकदम मस्त. कसे झाले तेही सांगा कमेंट्स मध्ये. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.